अरे नमस्कार शेठ. हे घे, घरातलं सगळं मतदान आपल्या नेत्याला झालं पाहिजे बरं का. हो शेठ, नक्की नक्की. काय रे, तुझे 500,000 रुपये तुला 5 वर्ष पुरणार आहेत का? अरे 5 वर्ष तर सोड, तुला 5 दिवस पण नाही पुरणार. अरे आपण किराणा मालाच्या दुकानात साधे 5 किलो तांदूळ घ्यायला जरी गेलो तरी त्याला आपण 10 प्रश्न करतो की याच्यात बाबा जास्त खडे तर नाही निघणार ना, याचा भात तर नीट होईल ना. अरे आपण साधी गाडी घ्यायला जरी गेलो ना तरी आपण त्याला 10 प्रश्न करतो की बाबा गाडी आवरेज चांगलं देईल ना, गाडी घेतल्यानंतर जास्त मेंटेनन्स तर नाही येणार ना याला. ती मच्छर मारायची अगरबत्ती रे, जळती तर फक्त 5 तास, तरी पण त्याला 10 प्रश्न करतो आपण. या धुरामुळे लहान पोरांना त्रास तर नाही होणार ना, याचा वास तर चांगला आहे ना, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बाबा यांनी मच्छर तर मरतील ना, हे असे प्रश्न आपण त्याला करतो. मग तू आता ज्याला मत देणार होतास त्याला तू कधी प्रश्न केलाय का? गोरगरिबांसाठी आजपर्यंत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स का झाली नाही, हे प्रश्न तुमच्या नेत्याला कधी विचारले? तालुक्यातले बिबट हल्ले थांबणार कधी? तालुक्यात 5 धरणं असून आणि पठार आणि मीनाखोऱ्याचा पाणी प्रश्न सुटला का? आणि अजूनही कोपर मांडवा आणि आदिवासी भागाला पाणी मिळालं का? अजूनपर्यंत महिलांना मोफत इन्शुरन्स का नाही मिळालं? उमरस्ते ओझर पूल कधी होणार? तालुक्यात असे अनेक प्रश्न आहेत आणि आपल्या एका मतात ना एवढी ताकद आहे की हे सगळे प्रश्न मार्गी लागू शकतात. आणि याचं उत्तर फक्त आणि फक्त एकच आहे, शरददादा भीमाजी सोनवणे. येत्या 20 तारखेला 9 नंबर समोरील रिक्षा या चिन्हाचे बटन दाबून शरददादांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. आणि हा तर आता समजलाय, तुम्ही कधी समजणार?